हाय, हॅलो, नमस्कार. ऋतुदेश साइडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी डिनरसाठी सिंधी कढी बनवली आहे. तर चला आपण रेसिपी बघूया कशी आहे ती. तर इथे मी पहिले घेतलं आहे पातेलं. ते मी ठेवलं आहे गरम करायला. त्याच्यानंतर एवढे सगळे व्हेजीज मी घेतलेलं आहे. ऑइल घेतलंय, मेथीदाणे, रेड चिलीज आणि फ्लॉवरला मी थोडंसं पाण्यामध्ये मीठ टाकून बॉईल करून घेतलेलं आहे. भेंडी, तिखट लागतं म्हणून ग्रीन चिलीज, टोमॅटो प्युरी, बटाटो आणि 1 वाटी बेसन. तर एवढं हे माझं सगळं साहित्य सिंधी कढीसाठी आपल्याला लागणार आहे. तर पातेलं जे गरम केलं होतं त्याच्यामध्ये आधी मी पापड फ्राय करून घेतलेत. त्याच्यानंतर मी भाज्या फ्राय करून घेतल्यात. कारण का जी भेंडी असते ती पाण्यामध्ये गिळगिळीत होती आणि ते करायचं होतं म्हणून मी सर्वच भाज्या केल्या. त्याच्यानंतर मी फोडणीसाठी जिरं आणि मोहरी छान गरम तेलामध्ये तडतडून दिले. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये मेथीदाणे ॲड केलेत. मेथीदाणे ॲड केल्यानंतर थोडंसं आपण त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत तेलामध्ये. ते पण छान परतून घ्यायचं आहे. आलं लसणाच्या पेस्टसोबतच ग्रीन चिलीज आणि कढीपत्ता हे भरपूर सारं टाका. ग्रीन चिलीज ऑप्शनल आहे. तिखट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते नक्की ॲड करा. ते 3 कश्मीरी लाल मिर्च, थोडीशी हिंग टेस्टनुसार आणि त्याच्यामध्ये आता आपण बेसन ॲड करूया. बेसनला छान स्टर करायचं, ते जळू द्यायचं नाही अजिबात, त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत. या सर्वांना छान स्टर केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी ॲड करणार आहोत. टोमॅटोची प्युरी टँगी फ्लेवर देते त्याच्यामध्ये आणि आंबटपणासाठी आपण हे चिंचाचं पाणी ॲड करणार आहोत. तर ह्याला पण एक छान थोडीशी उकळी येऊन दिली, की आपण त्याच्यामध्ये वेजीज ॲड करणार आहोत भरपूर साऱ्या आणि ही आपली झटकीपट सिंधी कढी मस्त अशी घरी चमचमीत रेडी आहे. दररोज डाळ-भात खाऊन वैताग येतो म्हणून हे काहीतरी वेगळं ट्राय केलंय. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा घरी आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी कसे आवडले. तर हा होता आजचा डिनरचा मेन्यू. पापड, राईस, भेंडी फ्राय, चण्याची भाजी आणि सिंधी कढी. तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली आणि सबस्क्राईब करायला विसरू